मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि पुढील 2 दिवस राज्यात असाच मुसळधार पाऊस राहू शकतो असा अंदाज आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर पुणे घाट परिसर, नाशिक घाट परिसर या सगळ्या परिसराला रेड अलर्ट आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगावसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। धुळे, जळगाव आणि नाशिकला सकाळी 10 वाजेपर्यंत रेड अलर्ट आहे। पुणे आणि साताऱ्यालाही रेड अलर्ट देण्यात आलाय, तर रायगड, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिवला ऑरेंज अलर्ट आहे। नांदेड आणि जालन्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर आता बुलढाण्यातली स्थिती आपण बघणार आहोत, कारण बुलढाण्यात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। खामगावात सर्वाधिक पावसाची नोंद झाली, म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये खामगावात 146 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। शेगाव शहरातील फुलेनगर जुनी वस्ती भागात घराची भिंत कोसळून एका 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू देखील झालेला आहे। तर इकडे अमरावती जिल्ह्यातील दिघी कोल्हे या गावात चक्क रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। दिघी कोल्हे येथील नदीला पूर आलेला आहे। पुराचं पाणी गावात शिरलेलं आहे आणि प्रशासनानं या सगळ्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। यवतमाळला पावसाचा रेड अलर्ट आहे। इथल्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। मोझर आणि पिंपळगाव पाण्याखाली गेले आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नाले दुथडी भरून वाहू लागले। जनजीवन विस्कळीत झालंय आणि वर्ध्यात सुद्धा आपण बघतोय दृश्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर ते टाकळी रोडवरून जाताना यशोदा नदीच्या पुलाजवळ एक अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यात एक इसम वाहून गेलेला आहे। चार ठिकाणची दृश्य आपण बघतोय, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा। मुसळधार पाऊस पडतोय। इथल्या काही नद्यांना पूर सुद्धा आलेला आहे। पुराचं पाणी गावात शिरलंय, त्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे। गेल्या 24 तासात इकडे प्रचंड पाऊस झालेला आहे। दरम्यान अमरावतीच्या नांदगावमध्ये सध्या पूरस्थिती आहे। खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। पुलावरनं पाणी गेलेलं आहे, त्यामुळे रस्ते पूर्णतः बंद झालेले आहेत। आपण बघतोय खंडेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस। अमरावतीच्या नांदगावमध्ये पूरस्थिती बघायला मिळते। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो, या दृश्यावरूनच आपल्याला अंदाज येईल किती भीषण असा हे पूर आलेला आहे। मुसळधार पाऊस आणि अक्षरशः पुलावरनं पाणी गेल्यानं रस्ते सुद्धा सगळे बंद झालेले आहेत। आपण ही ताजी दृश्य बघतोय, NDTV मराठीच्या स्क्रीनवर आहेत। अमरावतीमधली ही दृश्य आहेत। अमरावतीच्या नांदगावमध्ये पूरस्थिती आपण बघतो, वाहनं अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडालेली आहे। आपण बघतोय की राज्यभरात मुसळधार पाऊस पडतोय आणि पुढील 2 दिवस सुद्धा हा पाऊस असाच राहणार आहे। बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्ध्यामधली दृश्य आपण बघतोय। विशेषतः यवतमाळमध्ये काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। यवतमाळ जिल्ह्याला 2 दिवसाचा रेड अलर्ट दिल्यानंतर आज धोधो पाऊस बरसल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील मी आर्णी तालुक्या येथे आहे आणि आपण पाहू शकता की आर्णी तालुक्यामध्ये जे नदीकाठचं घरं असतील किंवा काही जागा जे असतील संपूर्ण जलमय झाल्या चित्र आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आर्णी तालुक्यातील हे दृश्य आपण पाहू शकता की कशा पद्धतीने घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पूर्ण जे घरं जे आहेत ते जलमय झालेले आहे। काही घरांची पडसाडसुद्धा झालेली आहे आणि एकंदरीतच बघितलं गेलं तर या अशा अतिशय जलमय झालेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांचे एकंदरीतच खूप बेहाल झाल्या चित्र आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून धोधो पाऊस बरसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता। हवामान विभागाने सुद्धा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर आर्णी तालुक्यामधील जो अरुणावती जी नदी आहे त्या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये रात्री दरम्यान पूर आला आणि त्या पुरामुळे नागरिकांच्या काही काठालगत घरांमध्ये अतोनात पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने घरांमध्ये असतील, हॉटेलमध्ये असतील, काही दुकानांमध्ये असतील, बेकरीमध्ये असतील खूप पाणी शिरलेलं आहे आणि अशा पाणी शिरलेल्या या
जलमय याच्यामध्ये नागरिक जे आहे ते अतिशय नुकसान झाल्याचं चित्र आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. प्रतीक राठोड, NDTV मराठी, यवतमाळ. तर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेले आहेत आणि काही नागरिक त्यातही जीव धोक्यात घालून हा पूरग्रस्त मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. रेंगेवाहीमध्ये अधिकाऱ्यांची कार पुराच्या पाण्यात वाहून गेली तर सोनापूर नाल्यावर 2 दुचाकी प्रवाहात वाहून गेलेल्या आहेत. आष्टी मुलचिरा मार्गावरील रेंगेवाही नाल्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कार पुराच्या पाण्यात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड पाण्याचा प्रवाह होता त्यामुळे कार वाहून जाऊन काही अंतरावरील झाडाला अडकलेली आहे. दरम्यान आष्टी चामोर्शी मार्गावरील सोनापूर नाल्यावरील पुलावरनं पाणी वाहत असताना या दुचाकी स्वारांनी हा नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. प्रवाहाचा अंदाज आला नाही आणि या दोन्ही दुचाकी पाण्यात वाहून गेल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 73.68% आलाय. वरुण धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं जायकवाडीत मोठी आवक सुरू होती. त्यामुळे गेल्या 4 दिवसात जायकवाडी धरणाच्या पाण्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. सध्या जायकवाडी धरणात 44,574 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात मराठवाड्याला दिलासा मिळालाय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटलेला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलेला आहे. सायफळ गावाजवळील उनकेश्वर परिसरातील पैनगंगा नदीच्या पुलावरनं पाणी वाहत आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा यांना जोडणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. पुलावरील कठडे सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेले. परिस्थिती अधिकच धोकादायक बनलेली आहे. प्रशासनानं नागरिकांना पुलावरनं जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन केलेलं आहे. तर जुलै महिन्यातील मुसळधार पावसानं पालघर जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलंय. म्हणजे 1 ते 24 जुलै दरम्यानच्या महापुरात 20 जणांचा मृत्यू झाला आणि 15,472 घरांमध्ये पाणी शिरलंय. हजारो कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले. प्रशासनानं काहींना मदत दिलेली आहे, तरी 7,000हून अधिक कुटुंब अशी आहेत जी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार वसईमध्ये सर्वाधिक 11, पालघर आणि डहाणूमध्ये प्रत्येकी 3, तलासरी, विक्रमगड आणि मोखाड्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय. मृतांच्या वारसांना आतापर्यंत 52 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.